नमस्कार मैत्रिणी, आषाढी वारीनिमित्त मी आज तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। श्री विठ्ठलांचे पहिले परमभक्त श्री पुंडलिक महाराज यांची माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगत आहे। चला तर मग आपण माहितीला सुरुवात करूया। पंढरपूर हे भीमा नदीच्या अर्थात चंद्रभागाच्या नदीच्या काठावर वसलेले वारकऱ्यांचे तीर्थक्षेत्र म्हणून हे प्रसिद्ध असे पंढरपूर गाव आहे। 8 प्रवेशद्वार असलेल्या या मंदिरात आषाढी एकादशीला विठ्ठल भक्तांची मंदियाळी असते। या तीर्थक्षेत्राच्या विशेष महात्म्यामुळे या पंढरपूरला आपण दक्षिण काशी म्हणून सुद्धा ओळखत असतो आणि तिथेच विष्णूंचा अवतार मानल्या जाणाऱ्या विठ्ठलाला अवघ्या महाराष्ट्राचे आपण कुलदैवत असे म्हटलेले आहे। तर असे हा श्री विठ्ठलांचे पहिले परमभक्त श्री पुंडलिक महाराज यांची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये आता मी सांगणार आहे। लोहतंड नावाच्या एका खेडेगावात जालूदेव नावाचा एक विद्वान ब्राह्मण राहत होता। तो अत्यंत सज्जन आणि सदाचारी होता आणि तेवढाच तो धार्मिक होता आणि तेवढाच तो सात्विकही होता। त्यांना एक मुलगा होता, तो म्हणजे पुंडलिक। या पुंडलिकांचा जन्म 10 एप्रिल 1932 रोजी अकोला जिल्ह्यातील सिरसो या गावी त्यांचा हा जन्म झालेला आहे। पुंडलिक हे त्यांच्या आई वडिलांसारखे सज्जन, सदाचारी, धार्मिक आणि सात्विक या गोष्टींना ते अपवाद होते। या सर्व गोष्टी त्यांच्याकडे ह्या मुळीच नव्हत्या। ते मात्र आई वडिलांचे मुळीच ऐकत नसे। थोरा मोठ्यांना ते मान देत नसे। मन मानेल तसं ते वागत असे। तसेच वाईट मुलांच्या संगतीत राहत असे अनेक दुर्गुण अशा पुंडलिकांच्या स्वभावात होते। त्यामुळे त्यांच्या आई वडिलांनी असा विचार केला की जर आपण त्यांचे लग्न केले तर बायकोच्या येण्याने त्यांच्यात काहीतरी परिवर्तन होईल। असा विचार करून पुंडलिकाच्या आई वडिलांनी पुंडलिकांचे लग्न लावून दिले। लग्न लावून दिल्यानंतर मात्र हे सगळे उलटेच झाले। पुंडलिक पूर्णपणे पत्नीच्या आहारी गेलेले होते आणि पुंडलिकाला स्वतःच्या सुखापुढे आणि आपल्या पत्नीच्या पुढे त्यांना कोणाचीच पर्वा वाटत नव्हती। तो आईवडिलांचे उलट फार राग करू लागला। ते आईवडिलांचे तर मुळीच ऐकत नसे। तर एके दिवशी पुंडलिकाने आपल्या नशिबाला दोष देत आणि सर्व दुःखापासून मुक्ती मिळण्यासाठी ते काशीला जाण्याचा ते विचार करत होते। एके दिवशी त्याच्या दारापुढनं एक वारकरी चालले होते। सर्वजण त्या काशीला जात होते। तर काही माणसे आपल्या आईवडिलांची सेवा करत होते। तर हे पुंडलिकाच्या आईवडिलांना त्यांचा हेवा वाटला, परंतु ते गोष्ट आपल्या नशिबी नाही असे त्यांनी आपल्या नशिबाला दोष देत ते सर्व ते पाहत होते। त्यानंतर ते मुकाट्याने ते आपल्या घरी आले। पुंडलिकाला यात्रेची आणि यात्रेकरूंची सर्व माहिती मिळाली होती आणि काशी यात्रेला गेल्यानंतर आपल्याला पुण्य मिळते आणि आपली सगळी पापे धुतली जातात, आपल्याला मुक्ती मिळते अशी त्यांना अनेक सगळ्यांच्या चर्चेतून ही त्यांना माहिती मिळाली होती। त्यामुळे त्यांनी काशीला जाण्यासाठी त्यांनी त्या यात्रेकरूंची माहिती मिळवली आणि ते यात्रेसाठी सहभागी झाले। तर त्या सर्व चर्चेमुळे त्या काशी यात्रेला जाताना त्यांनी आपल्या पत्नीलाही त्या काशी यात्रेला जाण्यासाठी प्रवृत्त केले आणि त्यांची बायको आणि आईवडील ते सर्वजण मिळून काशीला जाण्यासाठी निघाले। तर त्यावेळचा काळ हा प्रवास ते पायी चालत असे। तर ह्या पायी चालण्यामुळे त्या वयस्कर माणसे प्रवासात ते थकत असायचे। चालत असताना पुंडलिकाची तरुण बायकोसुद्धा फार थकलेली असायची। त्यामुळे पुंडलिकाला आपल्या तरुण बायकोला ते आपल्या खांद्यावर घेतले आणि त्यांनी आईवडिलांच्या गळ्यात दोऱ्या बांधल्या आणि त्यांना ओढत तो काशीला घेऊन निघालेले आहेत। असं हे पुंडलिक आपल्या स्वतःच्या पत्नीला त्यांनी खांद्यावर घेतलेले आहे आणि आईवडिलांना त्यांच्या गळ्यात दोऱ्या बांधून ते ओढत ते काशीला निघाले। पुढे मात्र त्यांच्याबरोबर लोकांची आणि पुंडलिकाची चुकामुक झाली। वारकरी हे एका रस्त्याने निघाले आणि पुंडलिक हे एका रस्त्याने निघाले, पण पुंडलिकांना रस्ता चुकला आणि तो काशी क्षेत्राच्या दक्षिणेकडे असलेल्या कुकट स्वामीच्या ते आश्रमाकडे त्यावेळेस पोचले।
जेव्हा पुंडलिकाच्या लक्षात आले की आपण रस्ता चुकलेला आहे, तेव्हा त्यांनी कुकुटस्वामींना विचारले, काशीकडे जाण्याचा रस्ता कोणता आहे? त्यावेळी कुकुटस्वामींनी त्यांना म्हणाले, मला काशीचा मार्ग माहीत नाही, मी तिथे कधीही गेलेलो नाही. तर पुंडलिकाने या स्वामींची थट्टा करत म्हटले, तुमच्यासारखा पवित्र व्यक्ती काशीला जायलाच हवे. स्वामी शांत मनाने त्यावेळेस म्हटले, पुंडलिकाला म्हटले की आजची रात्र तुम्ही इथेच मुक्काम करा, उद्या सकाळी तुम्हाला काशीला जाण्याची चौकशी करतो. पुंडलिकाने त्यांना त्यांची पत्नी, आई वडील तेथेच ते कुकुट स्वामींच्या आश्रमात त्यांनी मुक्काम करण्याचे ठरवले. झोपेत असतानाच पुंडलिकाच्या रात्रीच्या वेळीस कसल्याशा आवाजाने त्यांना जाग आली. ते बाहेर येऊन पाहू लागले तर त्या आश्रमात 3 महिला ह्या पाणी शिंपडत होत्या, आश्रमाची स्वच्छता करत होत्या. त्याला पुंडलिक त्यांच्या जवळ गेले आणि चौकशी करू लागले. तेव्हा त्यांनी एकीने सांगितले की मी गंगा आहे, ही यमुना आहे, ही सरस्वती आहे, आम्ही तिन्हीही या स्वामीच्या आश्रमाची स्वच्छता करत आहोत. हे उत्तर ऐकून पुंडलिकांना आश्चर्य वाटले की स्वामींनी साधी काशी यात्रासुद्धा केली नाही आणि अशा स्वामींच्या आश्रमासाठी या महान नद्या स्वच्छता करण्यासाठी आल्या आहेत. पुंडलिकांनी आपली शंका त्यांच्याजवळ बोलून दाखवली. त्यावर त्या 3 महिला म्हणाल्या की धार्मिकता, अध्यात्मक आणि भक्ती ही पवित्र ठिकाणी भेट देण्यावर आणि खर्चिक रीतिरिवाजावर अवलंबून नसून केवळ आपण उत्तम कर्म करण्यावर अवलंबून असते. आपण पवित्र ठिकाणी जाऊन पैसा खर्च करण्यापेक्षा आपण आपले कर्म हे चांगली करावीत. पुढे सांगितले की ह्या स्वामींनीच मन लावून आपल्या आईवडिलांची सेवा केली आहे आणि दुसरीकडे आपले संपूर्ण आयुष्य त्यांनी समाजासाठी समर्पित केलेले आहे. त्यामुळे आम्ही मोक्ष मिळवण्यासाठी भरपूर पुण्य जमा केलेले आहे आणि आम्हाला त्यांची सेवा करण्यासाठी आम्ही ह्या पृथ्वीवर आलेलो आहेत, असं त्यांनी स्वामींची माहिती सांगितली. हे तर नद्यांचे बोलणे ऐकून पुंडलिकसुद्धा भानावर आले आणि त्यांनी आईवडिलांच्या गळ्यात दोरी बांधलेली आहेत, तर त्यांना ओढत ओढत आपण इथेपर्यंत त्यांना आणले आहे हे त्यांच्या डोळ्यासमोर हे त्यांना दिसले. त्यांच्या त्या अशा स्वभावामुळे त्यांचे काय काय हाल केले हे त्यांना आठवून ते दुःखाने ते रडू लागले. आपल्या ह्या जन्मदात्याशी आपण कसे वागलो, आपण पुण्य कमावण्यासाठीच आपण काशीला निघालो आहोत आणि आपण आपल्या आईवडिलांनाच आपण त्रास देत आहोत. एकीकडे पुण्य करतो आणि एकीकडे हे पाप आहे. त्यामुळे त्यांना स्वतःचाच राग आला आणि आपण किती दुष्ट आहोत, पापी आहोत हे त्याला दोष देऊन ते रडू लागले. शेवटी तिन्ही नद्यांनी त्यांची समजूत काढली आणि तुम्ही मातापित्यांची मनोभावे सेवा करा असे आशीर्वाद देऊन ह्या तिन्ही नद्या ह्या गुप्त झालेल्या आहेत. तर अशा ह्या पुंडलिकाने लगेच आपल्या मातापित्याकडे धाव घेतली आणि ते आपल्या आईवडिलांची क्षमा मागू लागले. तर पुंडलिकाचे हे मातापिता त्यांच्यातील हे परिवर्तन पाहून ते आईवडीलसुद्धा त्यांच्यावर अतिशय आनंदित झाले. दुसऱ्या दिवशी त्यांनी कुकुटस्वामींची आशीर्वाद घेतला आणि काशीकडे निघाले. तर काशीकडे निघताना पुंडलिकाने आईवडिलांसाठी त्यांनी बैलगाडीची व्यवस्था केली. पुंडलिकामध्ये असा बदल पाहून त्यांचे आईवडील अतिशय आनंदित झाले, त्यांच्यामध्ये ते दैवत्व आले. तेव्हापासून पुंडलिक हे आपल्या आईवडिलांमध्ये सेवेसाठी ते स्थिर झाले. त्यांनी आपल्या मातापित्यांना त्यांनी काशी यात्रा घडवली. त्यानंतर त्यांनी पंढरपूरमध्ये आणले आणि नित्यनेमाने पुंडलिक आपल्या मातापित्यांची सेवेत मग्न राहत असे. मातापित्यांची सेवा ही त्यांच्यासाठी भगवंत भक्ती अशी ही ठरलेली आहे. तर भगवान श्री पुंडलिकांच्या या भक्तीने श्री विष्णूसुद्धा पुंडलिकाच्या या भक्तीने प्रसन्न झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीचे आणि भक्तिभावाची परीक्षा घेण्यासाठी स्वतः श्री विष्णू हे त्यांच्या परीक्षा घेण्यासाठी तेथे आले. तर या भगवंत पंढरीत आले होते. थेट पुंडलिकाच्या घराच्या दारापाशी उभे राहिले आणि भगवंत म्हणाले, हे पुंडलिका, मी आलो आहे, इकडे ये, मला घरात घे, मी तुझ्या निश्चिम भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. असं हे भगवंत म्हटल्यानंतरसुद्धा पुंडलिक खरोखरच आपल्या आईवडिलांच्या सेवेत इतके मग्न होते की त्यांना साक्षात परब्रह्म पांडुरंग पुंडलिकांची वाट बघत दारात उभे आहेत. तरीही त्यांच्या स्वागताला पुंडलिक उठलेले नाहीत. त्याने स्वहस्त वंदनाने भगवंताला जागेवरून
त्यांना अभिवादन केलं आणि तिथेच त्यांनी भगवंताच्या स्वागताचा धर्मही पाळता येईना अशी अवस्था पुंडलिकापुढे झाली होती. पुंडलिक मोठे संकट आले होते. त्यांनी त्या जवळच पडलेली एक वीट त्यांनी दिसली आणि ती दाराबाहेर फेकली आणि ही सेवा त्यांनी पूर्ण होईपर्यंत भगवंताला तिथेच या विठेवर उभे राहण्याची विनंती केली. पांडुरंग पुंडलिकाच्या सेवेप्रती असलेल्या निष्ठेवर प्रसन्न झाले आणि तिथेच त्या विठेवर ते उभे राहिले. थोड्या वेळात आपल्या मातापित्यांना गाढ झोपलेले पाहून त्यांना वंदन करून पुंडलिक पांडुरंगाजवळ गेले. पांडुरंगाला मनोभावे वंदन करत दारात निष्ठे ठेवल्याबद्दल त्यांनी त्यांची क्षमा मागितली. त्यावर पांडुरंग म्हणाले, पुंडलिका, तू खरा भक्त आहेस. तुझ्या ह्या समर्पित भावनेने आणि भक्तीने मी तुझ्यावर प्रसन्न झालेलो आहे. मी परीक्षा घेण्यासाठीच इथं आलो होतो. तू तुझ्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आहेस. तुला पाहिजे तू मला वर माग. तर पुंडलिका डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अतिशय भक्तियुक्त अंतकरणाने ते देवाला म्हटले की मला माझ्या प्रपंचासाठी काहीही नको, मला फक्त तू हवा आहेस. जसा तू उभा आहेस तसा सतत तुझ्या भक्तांसाठी तू इथेच उभा राहा आणि त्यांना तुझे दर्शन हे सतत घडू दे. त्यावर पांडुरंगसुद्धा तथास्तु म्हटले. तेव्हापासून परब्रह्म हे पांडुरंग हे कमरेवर हात ठेवून विठेवर उभे आहेत. असं हे 28 युग भक्तांना ते दर्शन देत आहे. पुंडलिकांचे अमृताचा ठेवा भक्तांच्या हाती लागलेला आहे. त्यांचे समचरण आहेत. पांडुरंग समतुल्य दृष्टीने पाहता त्यांच्या चरणी जो लीन होतो तोही समदृष्टी प्राप्त होते. धन्य तो पुंडलिक, धन्य धन्य त्यांची मातृपितृभक्ती. तर असे हा पंढरपूरमध्ये 12 महिने महाराष्ट्रातील आणि त्या लगतच्या राज्यातील असंख्य भाविक या विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात आणि आषाढी कार्तिकी वारीसाठी ते ठिकठिकाणी संतांच्या पालख्या निघून वाकरी इथे येत असतात. तर असं हे परब्रह्म पांडुरंग दर्शन आणि पुंडलिक मातृप्रिय भक्ती इथे सर्वांच्या नेहमीच आपल्या घर करत असते. तर असे हे भक्त पुंडलिक महाराज हे हिंदू धर्मातील आद्य मातृपितृभक्त आणि विठ्ठलांचे परमभक्त म्हणून ओळखले जातात. तर असं या त्यांच्या भक्तीमुळेच विठ्ठल पंढरपुरात विठेवर उभा आहे. तर अशी तुम्हाला माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.